श्री गणेशाय नमः। अथ देवी महात्म्ये त्रयोदशोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। श्री अंबिकाय नमः। श्री पार्वती अंगभूते अखिल जगासी सुखदाते भावे नमन करिते तू ते। पुढे ग्रंथ चालवा वया पूर्वाध्यायाचे अंती चरित्र महिमा वर्णिला निगुती तैसीची जाणा फलश्रुती देवीने स्वमुखे कथियेली। आता पुढील कथेचे श्रवण भावे करावे हो श्रोतेजन सज्जन, जेणेकरून अंतकरण सुखावे अपूर्व लाभे जेवी। मेघा म्हणे सुरता लागून हे देवी महात्म्य केले कथन। या प्रकाराचा प्रभाव पूर्ण त्या देवीचा असे की जी या जगाते करी धारण भगवती विष्णू माया जाण, जिने ज्ञान केले उत्पन्न अज्ञान ही निर्मियले। तू आणि हा वैश्य जाण तैसीचे अन्य विवेकी जन तिने मोहिले, म्हणून मोहाते तुम्ही पावला। अन्य जे का सकळ जन मायेने मोहिले संपूर्ण, त्या मायेते तुम्ही शरण जावे परमेश्वरी तीस आराधिता केवळ। नरासी देतसे स्वर्गफळ भोग मोक्षाते तत्काळ, देतसे जगदंबा मार्कंडे म्हणे शिष्याशी। मेघा ऐसे बोलेला नृपासी, ऐकुनी त्याच्या या वचनासी काय करिता झाला ममत्व आणि राज्यहरण। तेणे वैराग्य पावला जाण, मग ऋषी ते करुणी नमन तपा करणे निघाला। तैसाची तो वैश्य जाण ऋषी लागी करुणी नमन, तोही वैराग्याते पाहून तपा करणे निघाला। आंबेच्या दर्शना लागून रम्य नदी पुलीन पाहुनी राहते झाले ते स्थानी तप करीत ते द्वा। तो वैश्य आणि नृपती देवी सुक्ताचा जप करीती, दोघे वाळवंटी निश्चिती आराधिते झाले। देवीची महिमा महिमयी करोनी आराधिली त्याही, पूजेते करीते झाले पायी। पुष्पधूपाग्रितपणे आणोनिया पुष्पे अमुप, लावनिया धूपदीप फल नैवेद्य अर्पुनी जप करीते झाले भावेशी। दोघे रावणी निराहार अल्पाहारी राखिले शरीर, देवीचे ठाई मन एकाग्र नियमाते धरिते झाले। निज गात्राचे काढून रक्त देते झाले बली निश्चित। ऐसे 3 वर्षेपर्यंत आराधिती देवीशी। मग 3 वर्षानंतर देवी संतुष्ट झाली त्यावर। स्वरूप धरुणी साकार प्रत्यक्ष बोलती झाली। दोघांशी बोलली जगन्माता, जे मागणे ते मागा आता, इच्छिले पावाल तत्वता मजपासून सर्व ही। हे नृपा हे वैश्य जाणा, संतुष्ट झाले तुम्हाला गुण, आता मागाल हे ते देईन बरे तुम्हासी निर्धारे। मार्कंडे म्हणे नृपनंदन मागता चाला देवीला गुण, माझे राज्य मज अर्पण याची जन्मी करावे। मद कारणे द्यावे बळ, मारेन शत्रुशी तत्काळ। तैसेची त्याचे सैन्य सकळ निर्धाडीने क्षणार्धे, आणि अन्य जन्माचे ठाई मज राज्य द्यावे सर्वही। कोटी कल्प गेली पाही राज्य माझे न जावे, सर्वही हा ब्रह्मांड गोळ नाश पावली या सकळ। माझे राज्य अक्षय अडळ कधी काढी न जावे, म्या अमर असावे निश्चिती, माझी कधी न भंगावी स्मृती। जरा रोगाची स्थिती माझे ठाई नसावी। त्यानंतर वैश्य बोलिला वैराग्य जाले तयाला, ज्ञानाते मागता जाला देवी कारणे ते काढी। संहारी संगरहित द्यावे ज्ञान, माझे मी नसावे भान, पुन्हा नसावे जन्ममरण ब्रह्म निर्गुण व्हावे म्या। ऐगुनी दोघांची या बोला देवी बोलली नृपाला, स्वल्प दिवसात राज्य तुझला प्राप्त होईल निश्चय। सकल शत्रुते मारून राज्य पावसी अखंड जाण, सर्व सुखाते पाहून सार्वभौम होशील। पुढे पाहून मृत्यू उत्तम, सूर्यापासून पावसी जन्म, सावर्णी म्हणून होईल नाम, राजा होशील अक्षयी। वैश्यवर्या मजपासून तुवा वांचिल वर पूर्ण, त्या श्रेष्ठ ज्ञानाते मी देईन होईल ज्ञान तू लागे। अहंकार ममत्व जाण तुझे जाईल निरसून, समाधी लागुनी ब्रह्मपूर्ण जीवनमुक्त होशील तू। मार्कंडे म्हणे शिष्याशी, जे जे इच्छिले त्याही मानसी, तदनुसार वर दोघांशी देती झाली जगदंबा। भक्ती करुनी दोघे सविती, तो गुप्त झाले भगवती, दोघे पावनी वरांप्रती धन्य होते झाले। असो या प्रकारे सत्वर पावनी देवीपासून वर, सर्व क्षत्रियांमध्ये थोर सुरथा राजा झाला। तो होनिया सार्वभौम सुख भोगिले अनुपम, मग रती पावनी उत्तम सूर्यपुत्र झाला। सूर्यापासून पावला जन्म, सावर्णी मनु झाले नाम, सर्व मन्वंतरात परम अष्टम होता झाला। पंचभूते लय पावती, तेव्हा तद्रूप होऊन नृपती मागुती झाली भूतस्थिती, मनु होईल 8वा। 13 अध्यायापर्यंत देवी चरित्र परमाद्भुत। मार्कंडेय शिष्याशी निश्चित अत्यादरे निवेदिले, हेची नेहमी शारणी सुते निवेदिले शौनकादिकाय। जे का तुम्ही पुसिले माते, ते हे तुम्हा निरूपिले। असो या प्रकारे करून दिदले सुरतासी वरप्रदान, आणि समाधी वैश्या लागून वरप्रदान अर्पिले। देवीच्या प्रसादे करून दोघे झाले धन्य जाण। पुढील अध्यायी निरूपण प्राधानिक रहस्य असे ते। याच्याकरिता पठण श्रवण सर्व संकटे जात निरसून, उत्तम ज्ञानप्राप्ती पूर्ण होत येणे करुनी, सर्व संपदांची प्राप्ती सकल पीडा नाश पावती। अंती बरवी पावनी गती, स्वानंदी निमग्न राहे तो। ऐसे चरित्र सुरसगन तैसेचे अपूर्व याचे श्रवण, पदापदाचा अर्थ जाण या अध्यायी निरूपिला। जैसे व्यासे कथन केले आणि देवीने बोलविले, तैसेची येथे वर्णिले संशय नाही सर्वथा। त्या देवी कारणे नमन आमचे असोत भक्ती करून, वर्णे ग्रामस्थ राम ब्राह्मण शरण भावे जगदंबे। एव श्री मार्कंडेय पुराणे सवर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे
महासरस्वती व्याख्याने सुरथ वैशौर्य प्रदानम नाम त्रयोदशोऽध्यायः। श्री जगदम्बार्पणमस्तु।